आपण सुरू केलेल्या योजना जेव्हा अशा त्याचं ऑक्सिजन काढून घेतल्यानंतर तुम्हाला काय होतं त्याच्याकडे बघून? का तुम्हाला माहिती असतं हे की असं होणार आहे? बिलकुल नाही. लाडकी बहीण योजनेमुळे लाडक्या बहिणींनी लाडक्या बहिणी देताना दिल्या इतक्या जणांना, आता तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळे निकष लावून आता कमी करत चालला. खांडेकर साहेब, तुम्ही बाकी लोकांचं ऐकून बोलू नका. तुम्हाला मी सांगतो, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत एकही बहीण वंचित राहणार नाही. आता जिकडे 4 व्हीलर गाडी आहे, इन्कम टॅक्स भरतायत, त्याच्यावर आता निकष आम्ही बदललेत का? आम्ही ज्या या पात्रतेत निकषामध्ये बसतात त्या एकाही लाडक्या बहिणीचं जर आम्ही पैसे दिले नाही तर तुम्ही पकडा आम्हाला. चला. ज्यांनी 4 व्हीलर गाड्या घेऊन जे फिरत होते आणि ज्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे घेतले आणि असं अपात्र जे दान तुम्ही केलेलं आहे मधल्या काळामध्ये निवडणुकीच्या आधी, त्यांना तुम्ही काही शिक्षा देणार आहात का? त्यांचे पैसे तुम्ही वसूल करणार का? की तुम्ही सरकारची फसवणूक केली? कुणाची? सरकारची. असे ज्यांनी ज्या अपात्र होत्या त्यावेळेला तर सगळ्यांना सरसकट ज्यांनी मागितलं त्यांना दिलं. नाही. आता बघा, जे आम्ही दिलेलं आहे आम्ही आता इथून पुढे जे निकषात बसतील त्यांनाच देणार. आता जे दिलेलं आहे ते त्यांचं परत काढून घेणार आहे. आम्ही देणारे आहोत ना, घेणारे नाही. आमचं सरकार देणार आहे. आता दिलंय ठीक आहे, परंतु आता जे आहे निकषामध्ये बसणारी आमची लाडकी बहीण यापासून वंचित राहणार नाही. जे आम्ही बोललोय ते आमची आर्थिक परिस्थिती जशी जशी मजबूत होईल तसं आम्ही करणार. 2100 रुपये आम्ही बोललोय ते करणार. आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाला आमचं सरकार नाही. नाही तर तेलंगणामध्ये, कर्नाटकमध्ये बघा, योजना बंद पाडल्या. तुमच्या योजना बंद पाडल्या? नाही, योजना बंद पाडली आहे. आता योजना एक तरी बंद झाली असं म्हणाले का? ते म्हणाले नाहीत, पण बंद तर केल्या ना. शिवभोजन पासून आनंदाचा शिधा वगैरे सगळ्या. आनंदाचा शिधा काय रोज वाटत नव्हतो आम्ही. सणाला वाटत होतो, दिवाळीला वाटत होतो, दसऱ्याला दिवाळीला वाटत होतो, गणपतीला वाटत होतो. आता तुम्हाला सांगतो शिवभोजन. आता बघा,